मग नंदराजाचे गुरुजी होते गर्गाचार्य. मग एक बलरामजींना बाळकृष्णाला त्या बाळाला घेऊन गेले आणि गर्गाचार्य यायचे. आले बसले. गर्गाचार्य म्हणजे बसा थोडं, मी आता पूजा करतो. गर्गाचार्य यमुनेवर गेले, मूर्ती पूजा केली. नैवेद्य दाखवताना म्हणायचे विष्णोर 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 विष्णुर्पणमस्तु. म्हणले की सगळं नैवेद्य त्या बाळानं खायचं. अरे म्हणले गवळ्याच्या पोरानं शिवलं. अरे माझी पूजा भंगली. पुन्हा गर्गाचार्याने यमुनेवर जायचं, पुन्हा आंघोळ करायची, स्नान करायचं, पुन्हा यथाविधी पुन्हा पूजा. केशवाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. पुन्हा गायत्री घ्यायची, पुन्हा त्यांचं संध्या, पुन्हा विष्णू अर्पण मस्तू म्हणलं की पुन्हा त्या बाळाला खायचं. असं बऱ्याच वेळ झालं. आता म्हणजे कशी पंचायत आहे. देव म्हणले आता नको, बास परीक्षा यांची, कारण त्यांना दर्शन द्यायचं होतं. आणि मग भगवान बालकृष्णाने गर्गाचार्यांना प्रत्यक्ष मी आणि तो एकच आहे आणि चतुर्भुज विष्णू रूप दर्शन दिलं. गर्गाचार्य धन्य झाले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, म्हणून अनंत जन्माची पुण्य आहे गर्गाचार्याची सुद्धा तिथं आली. आनंद झाला गर्गाचार्याला आणि म्हणले नंदराजा, अरे एक दुसरं कुणी नाही, हा कृष्ण आहे. याचं नाव कृष्ण का दिले? वाकडे जाऊन सगळं करते म्हणजे सगळे, म्हणून ती जोड अक्षर कृष्ण. आणि सरळ उभा राहिला तरी सरळ राहणार नाही, आडी टाकून उभा राहिला. फक्त जरा म्हणजे याच्या पत्रिकेत राहू की तो काही ग्रह जरा अनिष्ट आहे. एक सगळे बरे आहेत पण एक ग्रह जरा थोडा विरोधात आहे. नंदराजा घाबरले. म्हणजे काय होईल? म्हणजे काय नाही, म्हणजे अनेक पत्त्याचा पती कितीतरी ह्याला बायका होत्या. बापरे, पती म्हणजे काय हो? पती म्हणजे संरक्षण करणारा, सगळ्याच्या गरजा भागवणारा, मुलाबाळासारखं सगळं सांभाळणारा पती म्हणजे सावली, छत्री, राष्ट्रपती. देशाचं सगळं सांभाळणारा, त्याचं नाव राष्ट्रपती. तसा तो देवाला एक उपमायपती म्हणून. आणि मग ते कृष्ण म्हणून नाव सांगितलं. मग सुनंदाला बोलवलं. नंदाच्या बहिणीचं नाव काय आहे? नंदराजाच्या सुनंदा. आणि मग सुनंदेला सांगितलं बाळाला पाळण्यात ठेव. आणि बाळाला कृष्णाला पाळण्यात ठेवा, पाळण्यात ठेवा देवाला. आणि पाळणा सुरू केला, अंगाई गीत सुरू केलं. निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोप